आता आपण बघत मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। गोखले पुलाचं मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन, तर गोखले पूल सर्वात जलद पूर्ण झालेला प्रकल्प। आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया। मुंबई आणि उपनगरातील 25,000 इमारती पुनर्विकासासाठी पात्र, यातून 30,000 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज। बांधकाम क्षेत्रातील संस्था MCHI आणि क्रेडाई या संस्थांचा अंदाज। वरळी ते BKC भुयारी मेट्रोतून पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांचा प्रवास। कुलाबा BKC आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील BKC ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू। मुंबईत पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा, प्रदूषण कमी झाल्याने शनिवारी हवा गुणवत्तेची श्रेणी चांगली। शहराचा एकूण हवा निर्देशांक 56। बेस्ट बसच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येत घट, मात्र बेस्टच्या उत्पन्नात वाढ। बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून दरवाढ लागू करण्यात आली होती। सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ बंदी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय, भाविकांनी सहकार्य करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन। पुणे शहरात कार्यक्रमादरम्यान आकाशात लेझर लाईट सोडण्यास बंदी। भारत पाकच्या तणावामुळे पोलिसांकडून लेझर लाईट शोवर 2 महिने बंदी। पुण्याच्या कर्वेनगर भागात हमासच्या समर्थनार्थ पत्रक वाटणाऱ्या तरुणांना जमावाकडून चोप, तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं। जमावाकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। ऑनलाईन शिक्षक बदल्यांना दिलासा, याचिका निकाली काढल्यानं मार्ग मोकळा। पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्ह्याअंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार।